विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेवर आधारित एक छोटासा प्रश्न घेणार आहोत, जो कॅलेंडर म्हणजे आपल्या तारख्या दिनांक याच्यावरती आधारित असतो, जो काढायला सोपा असतो. आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आलेला आहे. तसा तो एमपीएससी मध्ये सुद्धा येतो आणि सरळ सेवा पोलीस भरतीमध्ये असतो. तर हा प्रश्न बघा कसा आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी जर शनिवार असेल तर 26 जानेवारी 2027 रोजी कोणता वार असेल? आपण यावर्षी नुकताच 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. पुढे आणखी 26 जानेवारी येत असते. आपण जर बघायला गेलो 15 ऑगस्ट रोजी कोणता वार आहे? शनिवार आहे. तर 26 जानेवारी 2027 रोजी कोणता वार असेल? बघा, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. आपण जर बघायला गेलं, आता समजा ऑगस्ट आहे. ऑगस्ट किती दिवसाचा असतो? ऑगस्ट महिना जो आहे ऑगस्ट हा 31 दिवसाचा असतो. म्हणजे ऑगस्ट मध्ये शिल्लक दिवस किती राहतील? 15 ऑगस्ट सोडून द्यायचा, हा दिवस आहे तो सोडून द्यायचा. त्याच्यानंतर दिवस राहतात 16. म्हणजे ऑगस्ट मध्ये 16 राहिले. पण याला काय करायचं? 16 ला लिहित असताना एक काम करायचं, छोट्या पद्धतीने याला टेक्निकली करायचं. त्याला 7 न भाग घालायचा. 7 न जर भाग घातला, 7 एक 7, 7 दोन्ही 14, बाकी किती उरते? 2. म्हणजे ऑगस्ट मधले फक्त 2 दिवस शिल्लक राहतील. सप्टेंबर, सप्टेंबर हा किती दिवसाचा असतो? सप्टेंबर हा 30 दिवसाचा असतो. जर 30 ला जर 7 न भाग घातला, 7 चौक 28 गेले, राहिले 2. इथं पण 2 दिवस राहतील. ऑक्टोबर हा 31 दिवसाचा असतो. 31 दिवसाचा, 31 दिवसाला जर भाग घातला, 7 चौक 28 उरले 3, 28 आणि 3 31, म्हणजे इथं 3 उरतील. पुढे असतो ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर हा 30 दिवसाचा असतो. 30 ला जर भाग घातला तर 7 चौक 28 उरले 2 दिवस. आणि डिसेंबर मध्ये किती दिवस उरतील? डिसेंबर हा 31 दिवसाचा असतो. 31 दिवसाचा, 7 चौक 28, परत 3 दिवस उरतील. आणि जानेवारीचे जर बघायला गेलं किती दिवस होते आपल्याला? जानेवारीला किती दिवस असतात? 26 जानेवारी सांगितले आपल्याला. म्हणून 26 जानेवारीचे फक्त 26 दिवसाचा विचार करायचा. मग 26 ला जर भाग घातला तर 7 चौक 28 पुढे जातं. मग 7 त्रिक 21, उरले किती हो? इथं 21 गेले तर उरतील 5. आता काय करायचं? बघा, इथं किती उरले? ऑगस्ट मध्ये 2 दिवस उरले होते. आता ह्या टोटल दिवसांची, शिल्लक राहिलेल्या दिवसांची बेरीज करा. 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 झाले की 7 भागिले 7 म्हणजे 1 भाग पूर्ण गेला, बाकी उरत नाही. परत बघा 2 आणि 3 5, 5 आणि 5 10 दिवस झाले. परत भागिले काय करायचे? याला 7 करा. उरले किती हो? 3 दिवस. 3 दिवसानं पुढे जायचे. शनिवार पासून रविवार, सोमवार, मंगळवार, म्हणून 26 जानेवारी 2027 रोजी कोणता वार असेल? तर मंगळवार असेल. मंगळवार असेल. याच प्रकारे आपण समजा 26 जानेवारी 2027 रोजी जर मंगळवार असेल तर आपण काय करू? बघा, 15 ऑगस्ट 2027 रोजी कोणता वार असेल हे चेक करू. याच प्रकारे आपल्याला बघा, आता जानेवारी पासून जर मोजत गेलं तर जानेवारी किती दिवसाचा राहिला? जानेवारी मध्ये किती दिवस राहिले? बघा, जानेवारी मध्ये फक्त आपल्याला राहिले 5 दिवस. जानेवारीचे शिल्लक दिवस किती राहिले? 26 जानेवारी पासून पुढचे 27, 28, 29, 30 आणि 31, 5 दिवस राहिले. फेब्रुवारी मध्ये किती असतात? जर लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात आणि रेग्युलर वर्षामध्ये 28 दिवस असतात. म्हणून फेब्रुवारी मध्ये आपल्याला काय होईल? बघा, 0 दिवस लागले. म्हणजे ह्याच्यात शिल्लक राहणार नाही. परत मार्च घ्या. मार्च कितीचा असतो? 31 चा असतो. 31 मध्ये किती राहतात आपण बघा? 31 जर बघितलं तर 3 दिवस शिल्लक राहतात, म्हणून 3 दिवस. एप्रिल मध्ये किती दिवस शिल्लक राहतील? 30 दिवसाचा असतो, म्हणून 2 दिवस शिल्लक राहतील. 2 दिवस. परत मे किती दिवसाचा असतो आपला? 31 दिवसाचा असतो, म्हणून याच्यामध्ये 3 दिवस शिल्लक राहतील. जून 30 दिवसाचा असतो, 2 दिवस शिल्लक राहतील. जुलै 31 चा असतो, 3 दिवस शिल्लक राहतील. 28 पर्यंत आपण भाग घातला, 728, 3 दिवस शिल्लक राहील. आता काय करायचं? आपला जुलै नंतर ऑगस्ट मध्ये किती दिवस असतात? 15 ऑगस्ट काढायचे आपल्याला. 15 ऑगस्ट म्हणजे 15 पर्यंत जर 7 न भाग घातला तर 2 दिवस राहतात. 7 दोन्ही 14 आणि 15, 1 दिवस शिल्लक बाकी राहतो. करा टोटल. आता जानेवारी मध्ये 5 आणि 3 8 झाले. परत 7 1 7 उरला 1 उरला. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8. परत 1 भाग घाला, उरतो किती? 1. 8 ला जर भाग घातला 7 न तर बाकी 1 उरते. परत 1 शिल्लक राहिला. मग 3 आणि 1 4 आणि 1 5, 5 दिवसानं पुढे जायचं. कशाच्या? ह्या मंगळवारपासून 5 दिवस बघा. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. कोणवार आला? रविवार. म्हणजे आपला जर हा 15 ऑगस्ट बघितला पुढच्या वर्षीचा तर कधी येईल तो? रविवारी येतो. त्या प्रकारे एकदम फक्त प्रत्येक महिन्याची किती दिवस बाकी राहतात, पण आपल्याला कोणता महिना किती दिवसाचा आहे हे योग्य पद्धतीने माहिती पाहिजे. त्यासाठी नीट महिन्याचे दिवस माहिती पाहिजे. फक्त हे रेग्युलर जर बघितलं
30 दिवसाचा असेल तर 2 दिवस शिल्लक राहतात, 31 दिवसाचा असेल तर 3 दिवस शिल्लक राहतात. या प्रकारे आपल्याला कुठल्याही महिन्यातल्या तारखेची, कुठल्याही वाराची वार काढता येतो आपल्याला. त्यानुसार आपल्याला हे अशा प्रकारचे एक्झाम्पल विचारले जातात. धन्यवाद. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सर्वांसोबत याच्याविषयी चर्चा करा. धन्यवाद.